नाही नाही काय आहे, या टायमाला तुम्ही जाऊन या, पुढचं पुढे बघू की आपण काय. मी करतो 5 मिनिटात फोन करतो. हां बोल की निवांत बोलू. हां काय झालं? काय झालं? गेला अर्धा तास मी तुम्हाला सांगतोय माझी लेख हरवली, कंप्लेंट लिहून घ्या, पण तुमचं फोनवरचं बोलणं काही संपत नाही. तुम्हाला विषयाचं गांभीर्य नाहीये का? घोरपडे सर काय झालं? तुम्ही यांचे वरिष्ठ का? नाही, गेला अर्धा तास मी यांना सांगतोय माझ्या मुलीची कंप्लेंट लिहून घ्या, पण यांचं फोनवरचं बोलणं काही संपत नाहीये. हा, आता ह्या दरम्यान माझ्या लेकीला काय झालं, त्याला जबाबदार कोण असणार आहे? घोरपडे सर जरा कॅलेंडर काढा. माझं राशी भविष्य काय आजचं सांगा जरा. साहेब तुमचं राशी भविष्य मला तोंडपाठ आहे ना. कसं आहे, आजचा तुमचा दिवस संमिश्र असणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे, पण सुरुवातीला तुमच्या जीवाला थोडासा धोका संभवतोय. पण काळजी करण्याचं काही कारण नाहीये. त्याही संकटावर तुम्ही मात कराल. पण पुढे जाऊन आज तुम्हाला जीवाभावाची माणसं भेटण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय तर वरपासून खालपर्यंत तुम्हाला अदवा तदवा बोलतील. एकंदरीत तुमचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. चालायचंच घोरपडे. मग अशी बहीण भेटली, तिने झापलं. आता काय वडील भेटले की काय? हो खरंच की? साउथ फिल्म में ऐसा ही होता है. काय सांगता? हा, बॅक टू बॅक सीन्स मध्ये ना अख्खी फॅमिली कनेक्ट होत. काही चेष्टा लावली आहे का? इथे मी आणि माझी बायको माझी लेख हरवल्याची कंप्लेंट द्यायला आलोय आणि तुम्ही चित्रपटावरच्या गप्पा मारताय. तुमची फालतू बडबड ऐकायला आलो इथे आम्ही. ओ साहेब, पोलीस स्टेशन आहे आणि साहेब आहेत ते. जरा दमान. माफ करा साहेब. काय ना, लेख हरवली त्याच्यामुळे अस्वस्थ आहे आणि त्याच्यामुळे थोडा आवाज वाढला. हो, इमोशनल सीन. हा साहेब, हा असा डोंगर वितळताना बघितला ना, देवा पण लगेच वितळतो. काही काळजी करू नका. बस. हा, आता बोला. सगळं एकदम डिटेल मध्ये सांगा आपल्याला. हा सर, माझी मुलगी सासरच्या घरातनं सकाळी बाहेर पडली. बराच वेळ झाला पण अजून ती घरी परतली नाहीये. त्यामुळे आम्ही सगळे काळजीत होत. एवढंच ना? अहो, गेली असेल दुसून एखाद्या मैत्रिणीकडे, नाही तर नवरा ओरडला असेल किंवा सासू ओरडली असेल किंवा ना भातात जरा मीठ कमी झालं असेल. सगळी कारणं माहिती आहेत आम्हाला. हा 100 पैकी 75 केसेस मध्ये असंच असते बघा. मग थोडा पेशन्स ठेवा, सापडेल. नाही, एक मिनिट साहेब. म्हणजे कसं आहे ना, आमची लेक खूप सेन्सिटिव्ह आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेते आणि मुख्य म्हणजे ह्या जागेची तिला तशी फारशी माहिती नाही आहे ना, म्हणून आम्हाला काळजी वाटते. आणि यांना जरा जास्तच काळजी वाटते तिची. नाही नाही, बरोबर आहे. म्हणजे शेवटी लेक आहे होती, तिची काळजी वाटणारच. खून का रिश्ता आहे. बघताय ना? नाही, तुम्ही सोडून गेला तो. एखादी बहीण देऊन जायची होती कंपनीला. हा, कसं आहे, घरात लक्ष्मी नसेल ना तर घराला काही अर्थ नसतो. आज एक पोरगी भेटली होती. तिला बघून असं वाटलं आपल्यालाही एक अशीच बहीण हवी. घोरपडे सर, कामाच्या गडबडीत नाव पत्ता विचारायचा राहून गेला त्या पोरीचा. बॉस नाही, आपलं काय ठरलंय, ऑन ड्युटी नो इमोशनल. नो नो. ओके 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 सर. ओके घोरपडे. ओके. यांच्या लेकीचा फोटो बघा यांच्याकडे. फोटो आहे का? हा, आहे ना. दाखवत आहेत. ते सासूचा जरा त्रास आहे आमच्या लेकीला. हा बघा सर. तुम्ही पोलीस आहात ना, तुमची नजर चौपेर असायला पाहिजे ना. एवढ्या लवकर ऐकलं तुम्ही? कमाल आहे राव. घोरपडे, मिरॅकल. या देवासोबत चमत्कार झाला. ही तुमची लेक आहे? हो. ऐका ना प्लीज, तुम्ही मला दत्तक घेता का? सर, अहो, या बहिणीने आज जीव वाचवलाय माझा. हिच्यासाठी आपण धावून जाणारच. 1 तास. पुढच्या 1 तासात तुमची लेक तुमच्या घरी असेल. ओके? आणि असं समजा की मी तुमच्या लेकीला नाही, माझ्या बहिणीला तुमच्या घरी घेऊन येतो. साहेब, हा तिचा पत्ता आहे. हा, ती घरी पोहोचली की फक्त मला कळवा, एवढंच.
प्रॉब्लेम. हा पण काय ऍज अ भाऊ तू मला तो सांगितला पाहिजे, म्हणजे असं आम्हा दोघांनाही वाटतं. म्हणजे तुझी जी काय कहाणी असेल ना ती सांग, म्हणजे काय त्याच्यावर आपण सोल्युशन काढू नाही का? प्रत्येकाची आपली आपली कहाणी असतेच ना. कहाणी बोले तो स्टोरी, इथे पण स्टोरी. देवा प्लॅन काय तुझा? हा आमच्यात काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. देख सिस्टर, प्रत्येकाची आपली आपली स्टोरी असतेच. स्टोरी शिवाय फिल्मला मजाच नाही ना बॉस. लेकिन 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 स्टोरी एकदम हटके पाहिजे. स्टोरीमध्ये इमोशन्स पाहिजे, ड्रामा पाहिजे, थोडासा डिशुम वाला फाईट सिक्वेन्स पाहिजे, हरवलं पाहिजे, सापडलं पाहिजे, प्रेम पाहिजे, हेट पाहिजे, दोस्ती पाहिजे, दुश्मनी पाहिजे, तरच पिक्चर हिट आहे ना बॉस. पण ती स्टोरी आपण नाही लिहित ना, त्याचा लेखक दूर कुठेतरी असतो. पण आपण आर्टिस्ट आहोत ना, आपलं काम काय? त्याने जो स्क्रीन प्ले लिहिलाय ना त्यावर काम करायचं. तो एवढ्या लांब बसून जे डायलॉग लिहिल ते बोलायचे, बाकी सब उस पे छोड़ देने का बॉस. अँड ट्रस्ट मी, हा सिक्वेन्स वेगळा आहे. मगाशी तू मला वाचवलंस, आता आम्हाला तुझी हेल्प करू दे प्लीज. विश्वास ठेव, भाऊच समज मला. आम्ही तुला तुझ्या घरी सोडतो, अगदी सुखरूप. घाबरू नकोस. देवा इज हिअर, डोंट फिअर. ओके.